प्रथम तर मी आज गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. काही दिवसापूर्वी नवतरुण उत्कर्ष मंडळ यांनी सना मॅडमकडे येऊन आपली निवेदन दिलेलं की बाबा आमच्या इथे एक वास्तू आहे ते आम्हाला बांधून द्या. मॅडमनी काही न पाठचा पुढचा विचार करता लगेच त्याला मंजुरी दिली, कारण की मॅडम ह्या युवा युवा पिढीला जास्त प्रेरणा देतात आणि त्यांच्या पहिल्यापासून हीच ध्येय की यंग पिढी ही घडली पाहिजे या दृष्टिकोनातून ते सतत काम करत असतात. आणि प्लस त्या आर्किटेक्चर असल्यामुळं त्यांच्या नवनवीन योजना वगैरे कंटिन्यू चालू असतात. त्यातलाच हा एक उपक्रम होता. त्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं हाताळून तो स्ट्रक्चर बांधून दिलं. त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानतो. तसेच आम्हाला इथं नवतरुण उत्कर्ष मंडळांनी इथं आम्हाला बोलावलं, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल नवतरुण उत्कर्षांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नवतरुण उत्कर्ष मंडळ आणि आमच्या सनाताई मलिक आणि नवाभाई मलिक यांच्याकडून सर्व महाराष्ट्र नगरवासीय तसेच विभागातील सर्व जनतेला गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्याकडून देखील नवाभाई आणि सना मलिक यांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यसम्राट आमदार सनाताई मलिक त्यांच्या रोजामुळे त्यांना थोडासा त्रास झाल्यामुळे ते थोडेसे तब्येत त्यांची बिघडल्यामुळे दवाखान्यात गेल्या, त्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. पण खरं तर त्यांनी जो आज उपक्रम केला तर आमच्या महाराष्ट्र नगरमधील नवतरुण उत्कर्ष मंडळासाठी जी वास्तू जी रिनोव्हेशन करून दिली त्यासाठी त्यांचे नवतरुण उत्कर्ष मंडळ तसेच आमच्या स्थानिक महाराष्ट्र नगरच्या रहिवाशांच्या वतीने आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कारण ही वास्तू अत्यंत चांगली होती आणि या ठिकाणी चांगली महाराष्ट्र नगरमधली यंग जनरेशन महिला आणि पुरुष इथे व्यायाम करत होते. फक्त रिनोव्हेशनमुळे तिथे थोडा अडथळा येत होता. आता ही प्रशस्त अशी वास्तू बांधल्यामुळे या वास्तूमध्ये इथले जे तरुण यंग जनरेशन आहे ते मोबाईलमध्ये गुरफटून न राहता किंवा नशाखोरीमध्ये न राहता त्यांनी स्वतःची बॉडी डेव्हलप केली पाहिजे. इथल्या ज्या सुविधा मॅडम देते, मॅडमच्या बहुतेक अजून खूप अजून डेव्हलपमेंट मॅडमच्याकडून होणार आहेत. मॅडम इथे अभ्यासिका तसेच मला वाटतं प्लेग्राऊंडचं सुद्धा त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. लवकरात लवकर तो सुद्धा त्या मंजूर करून महाराष्ट्र नगरवासियांना त्या खरोखर ज्या सुविधा मिळाल्या हव्यात त्या मिळवून देतील. आमच्या महाराष्ट्र नगरच्या वतीने नवतरुण उत्कर्ष मंडळाच्या वतीने सनाताई मलिक नवाभाई मलिक यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो. इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम मी सना मॅडमचं मी आभार मानते. आमच्या नवतरुण उत्कर्ष मंडळाला हे एक चांगली वास्तू नूतनीकरण करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि त्या जर आता म्हणजे त्यांना बरं नाहीये पण आल्या असत्या तर बरं होतं की त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून घेतलं असतं तर. पण पुन्हा येतील त्या. आणि हे म्हणजे इकडे आपले महाराष्ट्र नगरमध्ये भरपूर असे जे व्यायाम करायला लेडीज जेंट्स आहेत त्यांना याचा भरपूर फायदा इथे होतो. पहिली पण जुनं होते तेव्हा पण भरपूर जण येत होते. आता त्याचे वेगळी ही झाल्यामुळे म्हणजे नवीन वास्तूमध्ये सगळे येऊन आपले आरोग्य आणि हे सुधारावं आणि सुधरून चांगले आपले महाराष्ट्र नगरचे लेडीज जेंट्स आपल्या शरीराने हट्टेकट्टे व्हावे हीच मी त्यांच्या विनंती आहे. त्यांना शुभेच्छा देते. आणि सगळ्यांनी जे नाही करत व्यायाम त्यांनी पण येऊन इथे जे शिकवणारे आपले ट्रेनर आहेत त्यांच्याकडून शिकून घ्यावं ही मी विनंती करते. बस एवढं. आणि मंडळातनी अशीच आपले वास्तू अजून काही असेल तर सना मॅडमने आमच्या मंडळाला नेहमी मदत करत राहावी हीच मी त्यांना विनंती करते. मॅडमनी हे जे सुंदर काम करून दिलं तर त्यांची तब्येत बरी नाही असं समजतंय. पण सर्व मुस्लिम बांधवांना जसं हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांना सुद्धा ईदच्या शुभेच्छा देतोय.
आणि मॅडमच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर त्यांची तब्येत बरी होईल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. सर्वात प्रथम आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यानिमित्त हिंदू बांधवांना आणि या विभागातल्या सर्व बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय सना मलिक मॅडमनी हा जो व्यायामशाळेचा जो वास्तू बांधून दिली त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. या अगोदर माजी आमदार विधान परिषदेचे आमदार मधु चव्हाण साहेब यांच्या फंडामार्फत श्री जगदीश पराडकर साहेब यांनी या ठिकाणी एक समाज कल्याणची वास्तू बांधली होती. त्याच्यानंतर बाजूला सन्माननीय माजी आरोग्यमंत्री दीपकभाई सावंत यांच्या माध्यमातून, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यायामशाळेचं अगोदर बांधकाम झालेलं होतं. त्या वास्तूमध्ये सुद्धा व्यायामशाळा चालू होती आणि आता आमच्या अभ्यासू आमदार सनत मॅडम यांनी सुद्धा ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून दिली आहे. आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं असंच आमच्या मंडळावर त्यांचं उत्तरोत्तर प्रेम राहो. मी आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. माता भगिनींना हा एक खूप मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. तो जर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं आणि पाण्याचं जर प्रेशर वाढून मिळाला तर लोकांचे खूप त्यांना अजून आशीर्वाद मिळतीलच. त्याचबरोबर तरुणांसाठी या ठिकाणी मैदान नाही आहे, तर मैदानाचा खूप मोठा प्रश्न आहे. 24 नंबर बिल्डिंग जवळ जे मैदान आहे ते फार शाळेचं मैदान आहे आणि हे एकमेव महाराष्ट्र नगरचं एक शिवाजी मैदान आहे की जे मुलांना त्याचा उपयोग होतो. पण यापेक्षा जर एखादं मोठं मैदान जर महाराष्ट्र बिल्डिंगच्या मागे जो भूखंड आहे, रेल्वेचा भूखंड आहे, त्या ठिकाणी जर त्यांनी तो करून दिला तर ही नशेमध्ये जी मुलं आज डुबली आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मुलं वाया जात आहेत ती त्या ठिकाणी म्हणजे खेळून आपली प्रगती करतील आणि महाराष्ट्र नगरचं नाव, मानखुर्दचं नाव मोठं करतील. त्याचप्रमाणे मॅडमचं सुद्धा नाव त्यात मोठं होईल अशी मला एक अपेक्षा वाटते. जसं आता आज हिंदू भगिनींना आणि नागरिकांना सगळ्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे आता ईद पण चालू आहे, त्यांच्या आता रोजा चालू आहेत, तर सगळ्यांना ईदच्या पण मी शुभेच्छा देते मुस्लिम बांधवांना आणि मॅडमना पण शुभेच्छा देते.